हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा विठ्ठल गायकवाड. मला 2-3 वर्षापूर्वी फंगल इन्फेक्शन झालं होतं आणि खूप असं डेंजर लेवलचं ते फंगल इन्फेक्शन झालं होतं. मग माझा दादा अपॉइंटमेंट घ्यायचा. पुण्यातले जे स्पेशलिस्ट, स्किन स्पेशलिस्ट जे डॉक्टर आहेत त्यांचे सगळ्यांच्या अपॉइंटमेंट घेतल्या होत्या त्यांनी. आणि त्याच्यामुळे मी त्यांची 1-1, 1.5-1.5, 2-2 हजार रुपये जी काय त्यांची चार्जेस असेल, जी काय त्यांची फीज असेल ती आम्ही सगळे अफोर्ड करत होतो. पण तरी पण मला त्या फंगल इन्फेक्शनसाठी कुठलाही फरक पडत नव्हता. मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना खूप त्रासलो होतो, कारण पुण्यातल्या वेगवेगळे जे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे किंवा कुणाच्या ओळखीचे जे काय असतील त्यांचे अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटून आम्ही माझं ते जो काही स्किनचा प्रॉब्लेम होता फंगल इन्फेक्शनचा तो दाखवत होतो, सांगत होतो. त्यांच्यात ज्या काय मेडिसिन आहे जवळ त्यांच्या 3-4-5 हजारापर्यंत मेडिसिन होत्या, त्या सगळ्या अफोर्ड करूनसुद्धा मला काहीच फरक पडत नव्हता. जवळजवळ ही प्रोसेस 1.5-2 वर्ष दिवसाड 1.5-2 वर्ष अशी चालू होती. त्या दरम्यान माझे 1.5-2 लाख रुपये असेच गेले की काय करू, एवढं टेन्शन येत होतं. मग सगळ्यांना असं वाटतं की देवाचं काहीतरी असेल. त्यामुळे आम्ही जे काय फॅमिली रिलेटेड देव असतात ते सगळ्या देवांना गेलो. नैवेद्य, वटी, जे काय असतं ते सगळं केलं रीतिरिवाजाने. तरी पण मला कुठलाच फरक पडत नव्हता. मग आम्ही शेवटी देवीला नवससुद्धा केला की हे सगळं व्यवस्थित होऊ दे माझं, मग मी तुझ्या दर्शनाला येईन. मी आता रिसेंटली तो नवस पण पूर्ण केला. मला लेट झालं, पण त्याच्या आधी मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला खूप त्रास झाला. आणि त्याच्यानंतरनं मला काही जण म्हणले होमिओपॅथिक घे, मग होमिओपॅथिक घेतलं. मग मी होमिओपॅथिकनी पण मला खूप त्रास झाला, कारण मला मी गोळ्या मेडिसिन्स घेत होते, पण त्याची माझ्या बॉडीतली उष्णता हीटसुद्धा वाढत होती. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर अजून रिफ्लेक्ट होत होता, अजून त्या गोष्टी त्रास होत होता, खाज सुटत होती बॉडीला, इचिंग होत होतं. त्यामुळे माझी खूप चिडचिड, इरिटेटपणा माझ्यातला पण खूप वाढला होता. त्याच्यामुळं मम्मी पप्पांचं कसं असतं की पैसे किती पण जाऊ देत, पण आपल्या लेकराला बरं वाटलं पाहिजे आणि आपल्या बाळाला बरं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळं ज्या हव्या त्या सगळ्या गोष्टी केल्या, तरी पण मला काही फरक नव्हता पडत. मग आम्ही आयुर्वेदिककडं हे झालं की चला आयुर्वेदिक गोष्टी करूनसुद्धा आम्हाला काहीतरी फरक होणार. पण आम्हाला एका आजोबांनी सांगितलं होतं की तुळशीच्या पाल्याचा रस पाट्यावर वाटून त्याचा रस लावा त्या ठिकाणी. तरी आम्ही ते सुद्धा केलं. ही प्रोसेस 20-25 दिवस चालू राहिली, तरीसुद्धा आम्हाला कुठलाच फरक नव्हता पडला बॉडीला. मग आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की काय होतं आहे असं, की स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर वगैरे सगळं करूनसुद्धा मला कुठलाच फरक नाही पडत आहे. मग आम्ही गावाकडे गेलो. मग ते बोलले की हिला नागिन झाली आहे. आणि माझं कारण पायाला, पोटाला वगैरे सगळीकडे ते झालं होतं. आणि मला त्यावेळेस माझी 10वीची एक्झाम चालू होते आणि त्यामुळे मला ते 10वीच्या एक्झामला बसता पण येत नव्हतं की मला एवढा त्रास होत होता, कारण मी प्रोसेस 1.5-2 वर्ष चालू होती आणि मला खूप त्रास होत होता त्या गोष्टींचा. आणि त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं की नाही का, की ते बोलले की तिला नागिन झाले, त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे लागतात ते मेडिसिन्स वेगळे त्या सगळे उपाय. तरी त्यामुळं मला खूप त्रास झाला, कारण सगळ्या चुकीच्या आलटून-पालटून गोष्टी झाल्यामुळे. मग अशीच माझी मम्मी एक दिवस मावशीकडे गेली होती दौंडला. आणि माझी मम्मी खूप रडली की माझ्या प्रतीक्षेला खूप त्रास होतो आहे, असं फुल बॉडीला फंगल इन्फेक्शन झालं वगैरे. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते फंगल इन्फेक्शन आहे. मग नंतर त्या मावशीने सांगितलं की आमच्या गावात असे सर आहेत, जे गदादे सर आहेत, ते कुठलीही फीज वगैरे घेत नाही, तू एकदा त्यांना दाखवून बघ. मग मी पुण्यावरून दौंडला आले. मग त्या सरांना ते दाखवलं जे काय फंगल इन्फेक्शन येते. मग त्यांनी जे काय आयुर्वेदिक तेल लिहून दिले, ते तेल मी घेतले, काचेच्या ह्याच्यात टाकले आणि ते तेल मला त्यांनी सांगितलं होतं की 21 दिवस लाव. मग त्यावेळेस माझं सगळं जे काय फंगल इन्फेक्शन आहे ते निघून गेलं आणि ते डाग्स वगैरे राहिले होते, आतून कवर व्हायचं. ते म्हणले गरम पाण्यात 2 ड्रॉप टाकून ते पी. त्यांनी पण आता माझ्या बॉडीवरचे सगळे जे काही डाग वगैरे जे जे काय फंगल इन्फेक्शनमुळे झालं होतं ते सगळे गेले आहेत. आणि आता मी खूप हॅपी आणि खूप व्यवस्थित आहे. कारण त्यांच्यामुळे आत्ता मला त्यांच्यापर्यंत पोचण्याचा खडतर मार्ग होता, कारण मला जर आधीच माहिती असतं की ते असं मेडिसिन्स वगैरे असं लिहून देतात आयुर्वेदिक गोष्टी, किंवा ते कुठली फीज वगैरे घेत नाही, तर माझे पैसे पण वाचले असते, मला होणारा त्रास पण वाचला असता. आणि त्यांच्यापर्यंत जायचा मार्ग मला खूप कठीण होता आणि ते नकळत त्या गोष्टी झालेल्या होत्या त्या टायमिंगला, पण त्या बेस्ट झाल्या.
पण आता मला तुम्हाला सांगायचा हेतू हाच आहे की मी त्यांच्यापर्यंत खूप फिरून फिरून पोचले, कारण की पुण्यातले स्पेशालिस्ट डॉक्टर, होमिओपॅथिक, मग आयुर्वेदिक अशी फिरून फिरून मी त्यांच्यापर्यंत पोचले. पण तुमचं तसं कुणाचंच काय होऊ नये, जी माझ्यावर वेळ आली ती तुमच्यावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सरळ मार्ग आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा. त्यांनी आता एक यूट्यूब चॅनल खोललं आहे, त्यांच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर पण आहे. ते तुम्हाला जर कुठला फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा कुणालाही कुठलाही त्रास होत असेल, ते कुठली फीज वगैरे घेत नाही. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते कॉलवर पण सांगतात, भेटून पण तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. त्यामुळे त्यांचं नाव आहे गदादे सर. तर त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी लवकरात लवकर बघा. जर कुणाला कुठला होणारा त्रास असेल तर तो लवकरात लवकर कवर होऊ शकतो. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करते, तुमच्यापर्यंत पोचवते आहे. खरंच माझ्यासोबत जे झालं तर तुम्हाला कुणालाही त्या गोष्टीचा त्रास किंवा त्या त्रासातून जायला लागू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते. त्यामुळं खरंच पुन्हा एकदा म्हणून थँक्यू गदा सर. आणि खरंच खूप खूप थँक्यू, कारण की तुम्ही मला ही संधी दिली आणि मी इथपर्यंत पोचले तुमच्यामुळे. थँक्यू सो मच.